मेहंदी आर्टिस्ट रिअल स्टोरी वरती तुम्ही मला खूप चांगलं सहकार्य पण केलं आणि खूप चांगला प्रतिसाद पण दिला। या व्हिडिओवरती 10,000 प्लस व्ह्यू पण झाले आणि लाईक पण खूप दिले आणि तो व्हिडिओ खूप लोकांनी शेअर पण केला आणि त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट पण आल्या। एवढं सगळं भरभरून प्रेम दिलं त्यावरती मी खूप हॅपी झाले बघून एवढं सगळं। आणि प्लस अजून त्याच्यावरती व्ह्यू येतातच आहे, व्ह्यू लाईक कमेंट्स येतातच आहे आणि मला प्रश्न त्याच्यावरती खूप सारे करतात की त्यांनी मतं पण मांडलेत त्या व्हिडिओवरती कमेंट्स मध्ये, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही चेक करू शकता की त्यांचं किती म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यांच्या बाबतीत असेच आहे। त्यांनी त्यांची मतं पण दिलेत, ओपिनियन्स दिलेत, ते तुम्ही चेक करू शकता। त्याच्यामुळेच मी आता व्हिडिओ बनवते अजून आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ही लिंक शेअर करते तर तुम्ही चेक करू शकता। तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मेहंदी आर्टिस्ट रिअल स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे आपण न्यू मेहंदी आर्टिस्ट आहेत त्यांना ऑर्डर न येण्याचं कारण आणि ऑर्डर जरी आल्या तरी त्या कॅन्सल का होतात, तर ह्याचीच कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि त्याची कारणं जाणून घ्या, तुम्हाला नक्कीच समजेल। शॉर्ट फॉर्म मध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तुमच्या मेहंदीची ऑर्डर कॅन्सल होतात तर त्याचं सोल्युशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर पण करा। जेवढ्या पण मेहंदी आर्टिस्ट असतील ज्यांना ऑर्डर वगैरे येत नाही किंवा ऑर्डर आल्या तरी त्यांच्या ऑर्डर कॅन्सल होतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओवरती पण तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्या। जेव्हा क्लायंट कडून तुम्ही ब्रायडलच्या मेहंदीची ऑर्डर घेता तेव्हा त्या ऑर्डरचे ऍडव्हान्स घेत नाहीत। सेकंड, जेव्हा क्लायंट ब्रायडलची ऑर्डर देतो तर त्या ब्रायडलची ऑर्डर खूप खास असते त्या ब्रायडलसाठी आणि काही प्रसंगी तुम्ही वेळेत न पोहोचल्याने आणि काही इश्यू झाल्याने तुमची ऑर्डर कॅन्सल होऊ शकते। तर ब्रायडलची ऑर्डर कॅन्सल न होण्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन सांगते। जेव्हा क्लायंट आपल्याला ऑर्डर देतो, ब्रायडलची असो किंवा दुसरी कोणती मोठी ऑर्डर असो, तेव्हा तुम्ही क्लायंटला समजून सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर करून सांगितल्या पाहिजेत आणि त्यांना आधीच सगळं सांगितलं पाहिजे की तुम्ही ऑर्डर घेतल्यानंतर तुम्ही ऑर्डर कॅन्सल करू शकत नाही आणि ऑर्डर देताना तुम्ही ऍडव्हान्स घेतला पाहिजे जेणेकरून तुमची ऑर्डर असेल ती कन्फर्मच राहील आणि कॅन्सल करता येणार नाही। तर ऍडव्हान्स घेतल्याने काय होतं, जी आपली ऑर्डर असते पहिली ऑर्डर घेतलेली आहे ती कन्फर्मच राहते आणि ज्या रिसेंटली येणाऱ्या ऑर्डर असतात त्या तुम्ही कॅन्सल जरी केल्या तरी काही इफेक्ट होत नाही तुमच्या मेहंदीच्या ऑर्डरवरती। तर तुम्ही ऍडव्हान्स घेत जा तर जेणेकरून ती तुमची ऑर्डर कन्फर्मच राहील। तर काही क्लायंट्स काय करतात, आपण ऍडव्हान्स नाही घेतला